हॅलो, कोमलका किचनमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. तर चला तर आज मी बनणार आहे हरभऱ्याची आपली हिरवी भाजी. तर याला बनवायला आपण सुरुवात करूया. तर मी भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि याला एका चाळणीमध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं. तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि मी ठेचा वाटून घेतला आणि कांदे 2 कापून घेतलेले आहेत. तर हे बघा आणि कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे. मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. मेथी मी अर्धा चमचा टाकलेला आहे. तर हे बघा आपल्याला तेल असं छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. आपल्याला ठेचा पहिलेच वाटून ठेवायचा आहे. मिरच्या भाजून लसूण मिरची भाजून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे जिरे तेक्यात तडतडल्या की त्याच्यामध्ये आपल्याला 2 कांदे बारीक चिरून घेतलेले टाकून द्यायचे आहे. याला छान असं परतायचं आहे. आपल्याला याला कलर येऊन भाजायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा आणि त्याच्यामध्ये मी थोडासा ठेचा टाकलेला आहे. तुम्ही कच्चं पण टाकू शकता. मिरच्या काढून मी भाजू पण टाकू शकता. तर हे मी कच्चं टाकलेलं आहे. तर मिरच्या मी मिक्सरमध्ये काढून डायरेक्ट याच्यामध्ये लसूण मिरच्या काढून मिक्सरमध्ये डायरेक्ट याच्यामध्ये टाकलेले आहे. कारण कांदा आणि मिरच्या दोन्ही पण भाजल्या जाते याच्यामध्ये, म्हणून तुम्ही भाजून पण टाकू शकता. तर हे बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला कलर याच्याकडून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही पण मिरची पण भाजा आपली ठेचा वाटलेला आणि कांदा पण भाजला. हे बघा तर कलर चेंज झाले आहे. छान असं भाजलं जातं आणि त्यानंतर आपली जी भाजी आहे आपण साईडला कट करून ठेवली होती हरभऱ्याची भाजी. आता हिवाळा आहे त्या सीझनमध्ये तर येतेच भाजी. तर हे बघा आपल्याला छान अशा थोडीशी वरून हळद टाकायची आहे आणि याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे, कारण आपलं नाही तर करपल. हे बघा आपल्याला मिक्स करायचं आहे छान. आपलं कांदा सगळं भाजलेलं आहे. हे बघा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला अशीच कोणी डाळ टाकून पण करते. तुम्ही याच्यामध्ये डाळ टाकून पण करू शकता मेथीच्या भाजीमध्ये, कारण मला अशीच खायला आवडते. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की या प्रकारची बी तुम्ही भाजी करू शकता. छान अशी तुम्ही बनवू शकता या प्रकारची भाजी. हे बघा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. केवढी भाजी होती केवढी झाली बघा ही भाजी. तर ही दिसायला एवढी मोठी दिसते आणि आपण केल्यानंतर एवढीशीच होऊन बसते भाजी. तर हे बघा आपल्याला छान थोडंसं झाकून पण ठेवतं याला. अशी परतून घेतली ना आपल्याला समजते भाजी. थोडीशी परत झाकून याला वाफ काढून घेऊया याची. याला जास्त शिजवायचं नाही या भाजीला. हे बघा आपली भाजी झालेली आहे चांगली अशी छान अशी तयार. तर याला आपल्याला जास्त पण शिजू द्यायचं नाही. याच्यामध्ये थोडंसं पाणी जर राहिलं असेल तर तुम्ही गॅस फुल करून त्याचं पाणी आटून घ्या. हे बघा थोडंसं बुडबुड्या मारते ना, थोडं याला भाजीला पाणी सोडते. याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. हे बघा आणि अशी आपल्याला मोकळी खायला छान लागते. तर हे गरम गरम भाकरी संग आणि कांदा बघा भाजी किती नंबर 1 लागते. ज्वारीची भाकर टाकायची आहे अशी छानदार. आणि ही भाजी आपली एवढी छान झालेली आहे. आता मी दाखवते तुम्हाला भाकर टाकलेली मी. हे बघा तवा ठेवलेला आहे. गरम गरम भाकर थापली आणि तव्यावर टाकली. इतकी छान अशी आपल्याला वरून पाणी लावून घ्यायचं आहे. थोडंसं ज्वारीच्या भाकरीला छान असं पाणी लावून घ्यायचं. पूर्ण करून कोरडं असलं तिकून पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपलं पाणी लावून झालेलं आहे पूर्ण आणि आपल्याला याला परतवायचं, कारण याला चिटकलेलं साईडनं काढून नंतर आपल्याला असं पलटवायची. बघा भाकर किती छान झालेली आहे आपली. बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा कशी भाजलेली आहे खमंग अशी.
मम्मी खाओ. छान असं परतलेलं आहे आपली भाकर आणि कशी भाजलेली आहे बघा. छान अशी फुगते आता भाकर आपली. बघा आपली साईडनं भाकर फुगत आहे बघा कशी छान अशी खमंग अशी भाजली जाते आपली भाकर. कडनं जे कच्चं राहते ते भाकर भाजून घ्यायची आपली. कशी पांढरी शुभ्र आपली भाकर झालेली आहे हे बघा. आपली साईडनं भाजून घ्यायचं आहे. आपली जे कच्चे काटं राहतात ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. यासारखं आपल्याला भाजून घ्यायची आहे भाकर. छान अशी आपली कडक भाकर होती आणि खायला पण खूप खमंग लागते. हे बघा मी व्हिडिओमध्ये पीठ चुरलेलं आणि भाकर टाकलेली नाही, मी डायरेक्ट तव्यावर दाखवलेली आहे तुम्हाला भाकर. तुम्ही या अशी भाजून घेऊ शकता भाकर. गरम भाकर आणि आपली हरभऱ्याची भाजी एकदम रेडी तयार अशी चवदार छान अशी कधी तयार झालेली आहे आपली भाजी. एकदम छान प्रकारची. शेतामध्ये पण खाऊ शकता तुम्ही अशी भाकर. घरी शेतामधलं टेस्ट आपल्या घरी. माझी रेसिपी लास्टपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि ही रेसिपी बघल्याबद्दल सगळ्याचं. चला तर तुम्हाला पुढच्या रेसिपीला भेटूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.